आज आहे गणेश आगमनाचा दिवस म्हणजेच गणेश चतुर्थी। या दिवशी आपण मोदक नेहमीच बनवतो। आमच्या इकडं आज तळणीचे मोदक बनवतात, तर मी त्याच पद्धतीनं तळणीचे मोदक बनवत आहे। हे मोदक संपेपर्यंत कुरकुरीत राहणार, अजिबात मऊ पडणार नाहीत आणि सारण म्हणाल तर खूप सुंदर बनतं। तुम्ही याच पद्धतीनं करून बघा, मी गॅरंटीनं सांगते तुमचे मोदक अजिबात मऊ पडणार नाहीत, वातड होणार नाहीत, अगदी कुरकुरीत आणि खुसखुशीत बनतील। नमस्कार, मी सुषमा खूप खूप स्वागत करते तुमचं आपल्या किचनमध्ये। चला तर कुरकुरीत खुसखुशीत असे आपण तळणीचे मोदक बनवायला घेऊया। सुरुवातीला आपण सारण करून घेणार आहोत। त्यासाठी मी 3-4 चमचे तूप घातलेलं आहे आणि यामध्ये अर्धा कप आपण गूळ चिरून घेतलेला आहे। नेहमी तळणीचे मोदक करताना गूळ नेहमी तुपामध्ये वितळून घ्यावा, म्हणजे सॉफ्ट सारण होतं तुमचं। कधी कधी खोबरं भाजून वरून गूळ टाकला की बऱ्याच वेळेला ते सारण कडक होतं, कारण की तोपर्यंत गूळ वितळेपर्यंत त्याचा पाक होतो, त्यामुळे कडक सारण होतं। तर तुम्ही या पद्धतीनं सुरुवातीला गूळ वितळून त्यामध्ये खोबरं भाजून घ्या, अतिशय सुंदर सारण होतं हे। गणेश आगमनाच्या दिवशी खूप गडबड असते घरामध्ये, गणपती आणायचा असतो, सजावट असते, शिवाय मोदक बनवायचे असतात। त्या गडबडीच्या वेळेला असे मोदक असे सुंदर बनतात, अतिशय परफेक्ट प्रमाण आहे। तुम्ही हे मोदक नक्की ट्राय करून पहा। गूळ वितळलेला आहे। आता आपण त्यामध्ये एक ओला नारळ मी खाऊन घेतलेला आहे आणि त्याचं काळं कवर मी सोलण्यानं काढून घेतलेलं आहे आणि तो आपण छान परतून घेणार आहोत। एक लक्षात ठेवायचं की खोबरंही जास्त भाजायचं नाही, कडक झालं नाही पाहिजे आपलं सारण, कारण की आपलं वरचं कवर आपलं कुरकुरीत असणार आहे, मग आतलं सारण अगदी मऊसूद असलं पाहिजे, तरच मोदक खूप सुंदर लागतात। सारण करताना नेहमी कमी गॅसवरती सारण करायचं। आता छान तूप सुटलेलं आहे आपल्या सारणाला। आता यामध्ये मी अर्धा चमचा खसखस घालणार आहे। माझ्या छोट्या मुलीला अजिबात खसखस आवडत नाही, त्यामुळे मी तर थोडीशीच घातलेली आहे। तुम्ही जास्त वापरली 1 चमचा 1.5 चमचा तरी चालू शकते। त्यांना ड्रायफ्रूट्स हवे असतील त्यांनी ड्रायफ्रूट्स घालू शकता, परंतु गुळ खोबऱ्याचं सारण मला खूप सुंदर वाटतं, टेस्टी लागतं आणि एकसारखं सारण लागतं। छान सारण ड्राय झालेलं आहे, अजिबात कडक झालेलं नाही, अगदी सॉफ्ट असं आपलं सारण तयार झाले। आता गॅस बंद करून आपण हे थंड करून घेणार आहोत। आपण पारीसाठी पीठ भिजवून घेऊया। त्यासाठी मी तर मैदा घेतलेला आहे। इथं मी 1.25 ते 1.5 कप मैदा घेणार आहे 21 मोदकांसाठी, कारण मी असे मोठे मोठे मोदक करणार आहेत। मग मोठे मोदक केले की दिसतातही छान। एक निवेदन करते, माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजेच पारंपरिक आणि नाविन्यपूर्ण पदार्थ पाहता येतील। आता इथं आपण मैदा चाळून घेणार आहोत, म्हणजे मैद्यामध्ये काही घाण असेल तर निघून जाईल। पारी खुसखुशीत आणि कुरकुरीत होण्यासाठी आपण यामध्ये मोहन घालणार आहोत। इथं मी मोठे 4 चमचे तूप गरम करून घेतलेलं आहे आणि अगदी कडकडीत गरम करायचं तूप। आता या पिठामध्ये आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत आणि त्यामध्ये आपण हे तूप घालून घेणार आहोत। मीठ सगळीकडे मिक्स करून घ्यायचं आणि नंतर आपण त्यामध्ये हे गरम झालेलं तूप घालणार आहोत। तुम्ही तुपाचं प्रमाण किती वापरताय त्यानुसार तुमचे मोदक होणार आहेत। खूप जास्तही घालायचं नाही, फक्त 4 मोठे चमचे आपण तूप घातलेलं आहे, मोठे म्हणजे पोह्यांचे 4 चमचे, लक्षात ठेवा। आता हे जे तूप घातले ते संपूर्ण पिठाला लागलं पाहिजे इतपत आपण त्याला लावून घ्यायचं, म्हणजे हाताची मूठ वळली तर मूठ वळली पाहिजे। सुरुवातीला माझ्याकडनं यामध्ये रवा टाकायचा राहून गेला, यामध्ये मोठे 2 चमचे मी बारीक रवा घातलेला आहे। रव्यामुळं काय होणार आहेत, आपल्या अगदी संपेपर्यंत कुरकुरीत मोदक राहणार आहेत, अजिबात मऊ पडणार नाहीत मोदक। शिवाय आपण जे मोहन घातले त्याच्यामुळे खुसखुशीतपणा सुद्धा येणार आहे। आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून तुम्ही पीठ मळून घ्यायचं आहे। पीठ जास्त मऊ मळायचं नाही किंवा खूप जास्त कडक मळायचं नाही। यामध्ये रवा घातलाय तर रवा फुगण्यासारखं असं थोडंसं मऊसर असं आपण पीठ भिजवणार आहोत। चपातीपेक्षा थोडंसं ओलसर आपलं पीठ पाहिजे, कारण की आपल्याला त्यामधला रवा फुगला पाहिजे। आणि हा रवा आपण हे पीठ 30 मिनटं आपण भिजवून ठेवणार आहोत, की जेणेकरून आपलं पीठ छान भिजलं पाहिजे। आपलं सारणही छान थंड झाले आणि पीठ भिजवून छान अर्धा तास झालेला आहे। तर आता हे पीठ छान मर्दून घ्यायचं, म्हणजे सगळीकडे रवा भिजला पाहिजे। जे तूप वगैरे घातलेलं आहे ते मिक्स करून घ्यायचं झालं पाहिजे आणि छान मरदलं की मग आपल्या लाट्या व्यवस्थित होतात। आता आपण काय करणार आहोत, एक चपातीच्या गोळ्या एवढा मी गोळा त्यातला काढून घेतलेला आहे आणि आपण एक लांब पारी त्याची तयार करणार आहोत आणि त्याचे एकसारखे असे काप पाडणार आहोत, की जेणेकरून सगळे मोदक आपले एकसारखे झाले पाहिजेत, म्हणजे दिसायलाही सुंदर दिसतात। सुरुवातीला मी 7-8 गोळ्या पाडून घेतलेल्या आहेत आणि आता आपण लाटी लाटून घेणार आहोत। आपल्या तळहाता एवढीच लाटी लाटायची, म्हणजे ती खूप जास्त जाड नसली पाहिजे आणि खूप जास्त पातळही नसली पाहिजे। पातळ झाली तर तुमचे मोदक खूप कडक होतील किंवा फुटण्याचीही शक्यता आहे। म्हणून आपला जो तळहात असतो तेवढ्या तळहाता एवढी तुम्ही लाटी करायची आणि त्यामध्ये खूप जास्त जाड नाही, खूप जास्त पातळ नाही। आता त्यामध्ये सारण भरून आपण नेहमीसारख्या कळ्या पाडतो तशा कळ्या पाडून मोदक भरून घेणार आहोत। माझं सारण आणि पारी इतकी सुंदर झाली होती, टेस्टी झाली होती।
जे लोक खात होते मोदक ते सगळेजण म्हणत होते खूप सुंदर मोदक झालेत, कसे बनवलेत ते सांगा. तर मी त्यांना म्हटलं तुम्ही हा व्हिडिओ पहा आणि नंतर मोदक करून पहा. छान तुम्हाला जमत असेल तशा काळ्या कळ्या पाडून घ्यायच्या आणि आपला हा मोदक तयार करायचा. असेच एकसारखे आपण सगळे मोदक मी सुरुवातीला 5-7 करून घेणार आहेत आणि नंतर आपण तळणार आहोत. राहिलेलं पीठ मी झाकून ठेवलेलं आहे की जेणेकरून ते खरप्याजणार नाही, त्याला वरनं पापुद्रा सुटणार नाही, यासाठी आपण पीठ नेहमी झाकून ठेवायचं. त्याच पद्धतीनं आपण दुसराही मोदक वळून घेणार आहे. साधारण मी सुरुवातीला 7 ते 8 मोदक बनवणार आहे आणि ते तळून घेऊन मग दुसरे मोदक आपण वळून घेणार आहोत. अशाच पद्धतीनं मी साधारण 7 मोदक सुरुवातीला मी वळून घेतलेले आहेत आणि आता आपण तेल गरम करत ठेवणार आहोत. आपलं तेल गरम होतंय तोपर्यंत मी दुसरे मोदक वळून घेतलेले आहेत. तेल छान खूप जास्त गरम नाही, खूप जास्त थंड नाही, मीडियम गॅसवरती आपण हे आता मोदक तळणार आहोत. आणि मोदक तळताना नेहमी उलट्या बाजूनं तळायचे, म्हणजे त्याची वरची शेंडी असते ती तळली जाते, नाहीतर कच्ची राहू शकते. यासाठी उलटे मोदक टाकायचे, म्हणजे मग एकसारखे मोदक तळले जातात आणि कुरकुरीतही होतात. आतपर्यंत अगदी मोदक आपला तळला पाहिजे, त्याच वेळेला तुमचे मोदक शेवटपर्यंत कुरकुरीत राहणार आहेत. अगदी 4 दिवस जरी हे मोदक राहिले ना तरी अगदी कुरकुरीत खुसखुशीत राहतील. इथं माझं तेल थोडं सुरुवातीला गरम झालं, कारण की आत्ता घरामध्ये एवढी गडबड चालू आहे, त्यामुळे थोडेसे सुरुवातीलाच अगदी लाल झाले. नंतर मी गॅस कमी केला आणि त्यानंतर मी अगदी एकसारखे उभं राहून मी एकसारखे मोदक तळून घेतले. मोदक तळताना सतत एकसारखे ढवळत राहायचे, कारण की जर मध्ये कुठं चिकटला खाली मोदक तर करपण्याची शक्यता असते. त्यामुळं आणि खूप जास्त लालही करायचे नाहीत आणि खूप जास्त कच्चेही ठेवायचे नाहीत. अगदी गोल्डन रंगावरती आपण हे मोदक काढणार आहोत. छान असा गोल्डन ब्राऊन कलर आपल्या मोदकांना आला आहे, तर आता आपण हे काढून घेऊया. साधारण 10 ते 12 मिनटामध्ये अगदी कुरकुरीत खुसखुशीत असे टेस्टी मोदक आपले तयार होतात. खूप सुंदर लागतात हे मोदक. नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी. सुंदर असा कलर आपल्या मोदकांना आला आहे, तुम्ही पाहू शकता. यामध्येच राहिलेले मी सगळे मोदक एकदम तळून घेणार आहे. पसरट कढई ठेवली तर त्यामध्ये भरपूर मोदक एकाच वेळेला तळले जातात. साधारण मी आता 10 ते 12 मोदक एकाच वेळेला केलेले आहेत, सोडलेले आहेत कढईमध्ये. त्यामुळे एकाच वेळेला आपण सगळे मोदक तळून निघणार आहेत. हे काही मोदक एकमेकाला चिकटत नाहीत, व्यवस्थित तळले जातात. फक्त कमी गॅसवर एकसारखे हलवत हलवत आपण तळायचे आहेत. दुसरा घाणाही आपला सगळा झालेला आहे. तुम्ही काढून घेतलेले आहेत सगळे मोदक. आपले 21 मोदक सगळे तळून झालेले आहेत. मी जे प्रमाण सांगितले त्यामध्ये तुमचे 21 मोदक तयार होतात. अतिशय कुरकुरीत खुसखुशीत टेस्टी असे मोदक आपले तयार झालेले आहेत. नक्की ही रेसिपी या 10 दिवसात कधीही तुम्ही ट्राय करू शकता. अतिशय सुंदर लागतात हे मोदक आणि संपेपर्यंत मऊ पडणार नाहीत, वातूड होणार नाहीत, गॅरंटीने सांगते. आणि ही रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. परत भेटू अशाच एका गोडधोड रेसिपीसह. बरोबर बाप्पांचं पंचामृतही तयार आहे. सर्वांना गणेशोत्सवाच्या खूप खूप